श्री स्वामी समर्थ. तर मी सोनाली, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कसे आहात? मस्त मजेत ना? तर आजच्या ब्लॉगमध्ये मी आलेले आहे भाजी मार्केटमध्ये. कारण रोज रोज भाजी घेऊन तिथंच भाजी घेऊन कंटाळा आला होता. म्हटलं चला आज जरा जास्त भाजी घेऊया. 1 आठवड्याभराची भाजी घ्यायची होती म्हणून आलो होतो आज आम्ही मार्केटमध्ये. तर पाहू शकता हे मार्केटमध्ये आणि इथे जे भाजी विक्रेते येतात ते सगळे गावाकडचे आहेत. म्हणजे शेतकरी हा डायरेक्ट माल आपल्या इथं घेऊन येतो. सकाळी ते 3:30 ते 4 वाजता मार्केट चालू होतं. हे बघा, आणि खूप फ्रेश माल होता. सगळ्या अशा इतक्या ताज्या टोटोईत भाज्या होता ना की खरंच खूप भारी वाटत होतं भाज्या घ्यायला. पण आता ते लिंबे बघा किलोच्या प्रमाणात वाढत होते. आणि हा लाल भोपळा घ्यायचा होता कारण मुलांना घाऱ्या आवडतात खायला, म्हणून म्हटलं चला आता लाल भोपळा घेऊया. खूप दिवस झालं भाजीला म्हणजे असं जसं लागेल तशी घेऊन जात होते. पण जेव्हा घरामध्ये खूप भाजी असेल ना तेव्हाही एक प्रश्न पडतो की काय भाजी करायची. आणि जेव्हा घरात काहीही भाजीला नसेल ना तेव्हाही हाच प्रश्न पडतो काय भाजी करायची. हा प्रत्येक बायकांचा पडलेला प्रश्न आहे की भाजी कोणती करायची. अगदी फ्रीज भरून जरी घरात भाजी असली ना तरी हा प्रश्न पडतो भाजी कोणती करायची. तर असो, तर आता सगळा संपूर्ण असा भाजीपाला आपला झालेला आहे. हे पहा, तर मी आले होते आता घरी आल्यानंतर सर्वात प्रथम काम केलं ते म्हणजे भाजी निवडण्याचं. भाजी निवडून वगैरे सगळं ठेवलं फ्रीजमध्ये, सगळं पॅक बंद करून ठेवल्या होत्या. कारण त्याच भाज्या आपल्याला परत 8 दिवस वापरायच्या होत्या, म्हणून पूर्णपणे अशा निवडून वगैरे त्या भाज्या ठेवल्या होत्या. आल्यानंतर सगळं आवरलं, देवपूजा वगैरे झाली. आणि घरात कधीही मी घरातून बाहेर जायचं म्हटलं की देवपूजा केल्याशिवाय मी कधीही घराच्या बाहेर जात नाही. देवपूजा केली की दिवस कसा पूर्ण असा एकदम आनंदात जातो. ती एक पॉझिटिव्हिटी मिळते की देवपूजा केल्यानंतर ना खरंच एक पॉझिटिव्ह मिळते की आजचा दिवस खरंच खूप छान जाणार आहे. देवपूजा वगैरे इथं सगळं आवडल्यानंतर म्हटलं आता हा मला पहिला प्रश्न पडलेला की काय भाजी करायची. कारण घरात आता मी खूप साऱ्या भाज्या घेऊन आले होते, तरी पण म्हटलं चला आता थालीपीठ करायचं होतं. तर मग मी आता इथे थालीपीठ करत आहे पहा. आणि थालीपीठ लागण्यासाठी ते जे थालीपीठचं पीठ आहे ते मी घरीच बनवते. कारण माझ्याकडे गिरणी आहे म्हणून मी ते थालीपीठचे पीठे घरीच बनवते. सर्व डाळी सर्व धान्य मिळून हे थालीपीठ बनवून ठेवते. थालीपीठाचं पीठ हे बनवून ठेवते. कारण कधी आयत्या वेळेला ते पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये आपल्या भाज्या टाकायच्या, लाल तिखट मीठ किंवा हिरवी मिरची चटणी वगैरे टाकायची आणि भाजी थालीपीठ तयार करायचं. पण आता मी तर थोडंसं वेगळं थालीपीठ म्हणजे इथं मेथीचं थालीपीठ केलं होतं. यामध्ये बघा मी थालीपीठचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये बारीक चिरून कांदा टाकलेला आहे आणि एक जोडी मेथीची भाजी पूर्णपणे अशी स्वच्छ धुवून चिरून एकदम बारीक चिरली होती, ती यात मिक्स केलेली आहे. कारण जेणेकरून मुलांच्या पोटामध्ये पौष्टिक अन्न असं जाईल याचा मी विचार केला. इथे बघा त्याच्यामध्ये हे धान्याचं पीठ प्लस मेथीची भाजी, आलं लसूण पेस्ट आणि थोडंसं जिरं आणि थोडंसं ओवाही टाकलेला आहे. कारण ओव्याने खूप छान टेस्ट पण येते आणि वास पण छान येतो म्हणून. तर आता इथे कणिक आपली थालीपीठची कणिक मळून झालेली आहे. ती जास्त पातळही नाही करायची आणि जास्त घट्टही नाही करायची. ती आपल्याला मिडियम ठेवायची, कारण ती आपल्याला पिठावरही नाही थापायची आणि ती आपल्याला लाटण्यानेही नाही लाटायची. तर ती आपल्याला थापायची आहे कपड्यावरती. म्हणून हे पीठ असं मीडियम साईजचं करायचं. आणि हे पीठ साधारणपणे मी 10 मिनटं झाकून ठेवलं होतं. तर 10 मिनटांनी आता मी थालीपीठ करायला घेतलेलं आहे, पाहू शकता. आता थालीपीठ करायची खूप जुनी पद्धत आहे. कपड्यावरती थालीपीठ थापायचं, जेणेकरून ते कपड्याला चिकटत नाही. किंवा आपण जे फळपटावरती चपाती करतो, परातीमध्ये भाकरी करतो, तसं ते चिकटतात, तसं हे थालीपीठ चिकटणार नाही. कारण ऑलरेडी आपण हे याच्या खाली जे कापड घेतलेलं आहे ते ओलं करून घेतलेलं आहे. ओल्याला ते चिकटत नाही. आणि ही खूप पूर्वीपासूनची पद्धत. तुम्ही याच्यावर तिखट भाकरीही करू शकता. प्लस तुम्ही मासोटी करतानाही ते आपण ओल्या कपड्याचाच वापर करतो. हे त्याच पद्धतीने आपण थालीपीठ करताना हे आपल्याला ओल्या कपड्याचाच वापर करायचा आहे. हे पहा, आता इकडे तवा गरम झालेला आहे आणि थालीपीठ थापताना थोडा पाण्याचा हात लावायचा, जेणेकरून ते थालीपीठ असं छानपैकी पसरवता येईल आपल्याला. याला आता असे हे होल पाडलेले आहेत. हे होल पाडल्याने खूप छान असं त्याला तेल सोडता येतं. थालीपीठला चारही बाजूने तेल सोडता येतं आणि प्लसमध्ये ते होल पाडले त्याच्यामध्ये तेल सोडू शकतो. त्यासाठी हे होल पाडायचे असतात. आणि हे जे थालीपीठ आहे ते छानपैकी असं खरपूस रंगावरती खरपूस दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं आहे आपल्याला, की जेणे ते असं करून कुरकुरीत होईल. असं ते जास्त जाडही नाही थापायचं आणि जास्त पातळही नाही थापायचं. हे पाहू शकता
खूप छान, रंग पण खूप छान आला आणि ते भाजले पण खूप मस्त. हे थालीपीठ तुम्ही दही, लोणचं किंवा इतर चटण्या जसे की जवसाची चटणी, कारळ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता किंवा एनीवन तुम्ही ते नुसतंही खाऊ शकता. कारण त्यात आपण सगळे लाल तिखट वगैरे, मीठ वगैरे टाकलेलं आहे. त्याच्यामुळे ते तुम्ही लहान मुलं तर तसेही खातात. तर ते खूप चविष्ट बनलेलं असतं आणि ते सर्व कडधान्याच्यामुळे बनवलेलं असल्यामुळे ते मुलांसाठी पौष्टिक आहे. आणि आता सध्या हिवाळ्याचे दिवस आहे, त्याच्यामुळे हे असं पौष्टिक अन्न मुलांच्या पोटात हे गेलंच पाहिजे. तसंही ते जास्त डाळी वगैरे काही खात नाही आहे. तुम्ही पाहू शकता आमटी केली तर मुलांना आवडत नाही. थोडक्यात आपण कधीतरी गावाकडच्या पद्धतीने डाळ कांदा करतो तेही मुलं खात नाही. मग या पद्धतीनं जर तुम्ही भाजणीचं पीठ घरी केलं, 1-2 किलो करून ठेवलं तरी ते काही 1 महिनाभर खराब होत नाही. तुम्ही करू शकता 1-2 महिन्यासाठी. तर ते पीठ अगदी डब्यात झाकणबंद डब्यात ठेवलं तरीही चालतं. ते पीठ कधीही खराब होत नाही. मी तसंच केलेलं आहे. मी एकदम 1 ते 1.5 किलोचं पीठ हे करून ठेवलं आहे. जेव्हा लागल घाईच्या कामाला सुद्धा ते उपयोगी पडतं. पटकन आपली एखादी भाजी त्याच्यामध्ये टाकली किंवा लाल तिखट किंवा तुम्ही नुसतं कांदा आणि हिरवी मिरची जरी टाकून केलं ना, तरीही त्याला खूप छान टेस्ट येते. आता असंच थालीपीठ आम्ही कधी कोकणात गेलो तर खातो, पण तिथं ते ह्या पिठामध्ये नाचणीचंही पीठ ॲड करतात. त्याच्यामुळे ते नाचणीचे थालीपीठ खूप टेस्टी लागतात. तेही छान असतात. पण त्याच्याबरोबर ते नारळाची चटणी देतात. त्यांच्याकडे थोडीशी वेगळी पद्धत आहे नारळाची चटणी करायची, पण छान आहे. आपणही करतो, पण आपली थोडीशी टेस्ट वेगळी येते, त्यांची थोडीशी टेस्ट वेगळी येते. खूप छान असते त्यांची पण टेस्ट. ते पाहता हे आपलं थालीपीठ छानपैकी असं दोन्ही बाजूनी खरपूस असं मस्तपैकी भाजलेलं आहे. आणि एनीवन हे तुम्ही मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता सकाळी. जेव्हा मुलं स्कूलला जातात सकाळी सकाळी का भाजीला जर काही नसेल घरामध्ये, जर याचं थालीपीठचं पीठ असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये 1-2 भाज्या ॲड करून छानपैकी असं पटकन करून हे तुम्ही लहान मुलांना डब्याला टिफिनलाही देऊ शकतात. आणि याचे खूप वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही काकडीचे थालीपीठ करू शकता, दुधी भोपळ्याचे करू शकता, पालकचे थालीपीठ करू शकता. खूप वेगवेगळ्या प्रकारचे आपण थालीपीठ या पद्धतीने करू शकतो. तर हे किती सुंदर भाजलेले आहेत थालीपीठ. तर इथे पाहू शकता खूप छान असं थालीपीठ दोन्ही बाजूनी खरपूस भाजलेलं आहे. आणि मुलांना याच्याबरोबर दही आवडतं म्हणून मी दही दिलेलं आहे. तर कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.